भूतकाळात परकीय सत्ताधाऱ्यांनी गोव्यात आपली संस्कृती रुजवण्याचे प्रयत्न केले. मात्र जीवोत्तम मठानं गेल्या अनेक शतकात सनातन धर्माचा प्रसार अखंडपणे सुरू ठेवला, असं गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या 550व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री म्हणाले. पोर्तुगीज राजवटीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की त्या काळात सुमारे 1000 मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामुळे पुढील काळात गोव्याला आध्यात्मिक भूमी म्हणून अधिक बळकटी देण्याचे प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज या कुशावतीच्या काठाचेर आणि काणकोणात असलेल्या प्रसिद्ध परशुराम मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि दामोदर मंदिर या सगळ्यात हे संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठ ही परशुराम गोमंत भूमीच्या भोवताणी प्रदेशात आशिल्ल्या धर्म परंपरेची नामनाची अशी पुर्विल्ली मठसंस्था आसा. फाटली 550 वर्सां कुशावतीच्या नदीचेर ही स्थापन जाल्ले मठसंस्था आज आमी पळयता माधवाचार्यान मांडिल्ल्या दैवत्व तत्वज्ञानाचेर श्रद्धा आणि भक्ती आशिल्ली. ह्याच परंपरेच्या लेगीत तितक्याच उर्बेत कार्य करीत आसा. गोंयच्या भुंयेचेर 550 वर्सां हिंदू धर्माचे सनातन कार्य ही मठसंस्था परंपरा करीत आयिल्ली आसा. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा गोंयचेर मुखेलपणांत 7 राजवटींनी राज्य केलें. भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य, बहुमानी सुलतान, बिजापूरचे सुलतान आणि पोर्तुगीज. कांय जाणांनी आपली हांगासर संस्कृती आमचेर लादपाचो प्रयत्न केलो. कांय जाणांनी हांगासली देवळां नश्ट करपाचो प्रयत्न केलो. बट तरी सुद्दां ही परंपरा घट्ट ही गोंयांत दवरपा खातीर मठ आणि संस्कृती हांचें कार्य हे खूब मोठ्या प्रमाणात आसा. आणि तातूंतल्यात आमी म्हणटा तशें ह्या परंपरेचे ब्रह्मतेज आणि आध्यात्मिक तेजस्वित्या शास्त्रतेज धर्माचे राखण करपी हो मठ आसा. हांव खरोखरूच स्वामीजींचे खूब खूब अभिनंदन करता. या गौरवशाली तेजाचे आणि अखंड आध्यात्मिकची परंपरा आमी फुडें व्हरता आसतना हांव मना काळजांतल्यान समेस्त गोंयकारांच्या वतीन श्रीमान विद्याधिराज तीर्थ स्वामीजीक खूब खूब अभिनंदन करता. मठ स्थापनेच्या कार्यकाळात तांच्यानी 550 वर्साच्या निमित्तात 550 कोटी रामनाम जप करपाचो प्रयत्न केलो. 15 कोटी लोकांनी 600 कोटी पेक्षा चड जप पुराय देशभर केले. त्या सगळ्या रामभक्तांचे परत एकदा खूब खूब अभिनंदन. अयोध्या ते पर्तगाळ मठ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 3 दिसाच्या पयलीं आमी जशें म्हणटा अयोध्येच्या पुण्यभुमीचेर भगवो तेज, सूर्य तेज आशिल्लो, शास्त्र तेज आशिल्लो, भगवो तेज फडकयलो. आणि 3 दिसांनी आज या दक्षिण अयोध्या म्हणपी ताजे व्हडले प्रभू रामचंद्राची मुर्ती हांगासर उद्घाटन करपे खातीर परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आमी सगळ्यांनी हरे प्रभू रामचंद्र की, प्रभू रामचंद्र की. हांव खरोखरूच समेस्त गोंयकारांच्या वतीन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे या दक्षिण अयोध्येत गोकर्ण मठपीठात हांव तांचे खूब खूब स्वागत करता. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा हे काम करपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केल्लें कार्य, तांची अखंड 500 वर्साची राम मंदिराचे कश्ट सगळ्या हिंदू बांधवांक खबर आसा. आणि या 550 वर्साचो इतिहास होय खबर आसा. आणि या दोनूय ठिकाणी माननीय प्रधानमंत्री हांगासर उपस्थित रावप हे आमच्या खातीर खरोखरूच एक गोंयकारा खातीर अभिमानाची गजाल आसा. गोंयांत आसलेली भजन संस्कृती आसतली किंवा पंढरपुरीक वारी वचपाची परंपरा आसतली. आमी गोंय स्पिरिच्युअल लँड म्हणून फुडें व्हरपाची ही परंपरा अशाच पद्दतीत आध्यात्मिक आणि धार्मीक परंपरेत ही विचारसरणी फुडें व्हरपाचें काम आमी सातत्यात करता. आमकां सगळ्या जाणांक खबर आहा पणजेंतल्या त्या मांडवीच्या दर्या संगमाचेर गोमंत भूमीचो जनक आमी परमपूज्य परशुरामाची भव्य अशी मूर्ती उबी केल्या उपरांत हे गोंय हे पुराय परशुराम भूमी म्हणून वळखले वता. आणि परशुराम भूमीच्या नांवात आमी सातत्यात थंय सुरू केल्ल्यो समुद्र आरती ह्योय सगळ्यांक खबर आसा. माननीय मोदीजी हांच्या सहकार्यान हांगासर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आसतना अटल सेतू आसतलो, ज्ञान सेतू आसतलो, कृषी सेतू आसतलो किंवा आमी म्हणटा तसो योग सेतू आसतलो. ही योग सेतूची परंपरा हांगासर ज्ञान सेतू आणि ज्ञान सेतू या माध्यमांतल्यान आमी सदोदीत फुडें व्हरत आसा. गोंय हे आध्यात्मिक पर्यटन कॉरिडॉर म्हणून फुडें व्हरपाचें आमी ठरयलां. टेम्पल टुरिजम हो कन्सेप्ट आमी सगळ्या जाणांनी फुडें व्हेला. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा छत्रपती शिवाजी महाराजात बांदिल्लें नार्वेचे सप्त कोटेश्वर कदंब राजाचे राजदैवत हे मंदिर 350 वर्सांच्या उपरांत आमच्या सरकारान परत एकदा लोकार्पण केलें. हे आमच्या खातीर खरी अभिमानाची गजाल आसा.